चला सामना रंगतोय तो म्हणजेच मानगडवाडी विरुद्ध टिटवे. या सामन्यामध्ये जो विजय संघ होईल तो सेमीफायनलमध्ये नक्कीच जाईल. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. क्वालिफायरचा सामना रंगतोय तो म्हणजेच मानगडवाडी विरुद्ध टिटवे. गोलंदाजी मार्गवरती मयूर पवारचा पहिला चेंडू आणि इथे मात्र काय होतंय, पहिल्या चेंडूवरती फर्निचर उद्ध्वस्त. मागच्या सामन्याचा सामनावीर गोल्डन डकचा शिकार बनतोय आणि जातोय तंबूच्या आश्रयाखाली. कमॉन डीजे. आपण त्याला द्यायचे. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यासाठी सुरेश गावस्कर यांच्याकडून मयूर पवार यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच त्यांनी हा मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा आता मात्र सचिन मोरे येतं स्ट्राईकवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर राहुलला बाद केलं होतं, ते म्हणजेच मयूर पवार याने त्याची जागा भरून घेण्यासाठी आलाय सचिन. मयूर पवार म्हटलं गेलं तर या शिरोळी विभागातील एक उत्कृष्ट खेळाडू तो म्हणजेच टिटवे गावचा मयूर पवार याचा पुढील चेंडू. स्लोअर पद्धतीने चेंडू आता चेंडू हवेत लॉफ्ट. लवेश येतोय परंतु यावेळी मात्र थोडासा आवाक्याच्या बाहेर राहिला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. मिस फील्ड आणि इथे चौथी धाव घेतली जाईल का, परंतु इथे मात्र 3 धावांमध्ये समाधान मानलं जातंय. लवेश म्हटलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख फिल्डिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लगातारच्या सुरेख 2 झेल घेतला होता. यावेळी मात्र चेंडू थोडासा आवाक्याच्या बाहेर राहिला, त्या दरम्यान मिसफील्ड होते. 3 धावा मिळत आहेत. या 3 धावांशी संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती 3. पुढचा चेंडू मयूर याचा आणि यावेळी मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 बाउंस सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. पुढचा चेंडू मयूर याचा सचिन याच्यासाठी, नितीन याच्यासाठी. यावेळी मात्र चेंडू हवेत लॉफ्ट होता. प्रयत्न नक्कीच केले होते परंतु असफल ठरताय. चेंडू धावतोय, पळतोय, जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेला. हा येतोय लगातारचा दुसरा चौकार. लगातारचे 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मयूर चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ऑफच्या दिशेला. सीमा रेषा पार. हा येतोय कणकणीत षटकार. होते 17 वरती. नितीनच्या बॅटमधून लगातार 2 चौकार, 1 षटकार. पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता. असफल ठरतोय. चेंडू जाते 1 बाउन्स पवनच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू निघतोय. षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर 17 धावा धावफलकावरती. सुरेख गोलंदाजी आणि त्याच्यानंतर फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच नितीनच्या माध्यमातून.
पाहिलं होतं आपण पहिल्याच चेंडूवरती राहुलला बाद केलं होतं. त्याच्या दरम्यान पुढच्या चेंडूवरती 3 धावा, नंतर लगातारचे 2 चौकार, पुढच्या चेंडूवरती लगावला 1 षटकार, शेवटचा चेंडू निघाला निर्धाव. पहिलं शतक संपलं. पहिल्या शतकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 17. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन सज्ज झालाय तो म्हणजेच बादल तुर्डे आणि स्ट्राईक वरती आहे पहिल्या मॅचचा सामनावीर सचिन मोरे. बादल याचा पुढील चेंडू, पहिल्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केलेली बादल याने पहिला चेंडू यावेळी नंतर ब्लॉक हॉलला टाकला चेंडू, अतिशय सुरेख पद्धतीने चेंडू हाताळून काढला जातोय. मिसफील्ड झाल्यावरती परंतु कुठलाच फरक पडणार नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या संघाला निर्धाव चेंडू निघतोय. सुरेख चेंडू हाताळला जातोय बादलच्या माध्यमातून. मी म्हटलं तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती बादल तुर्डे याने. त्याचाच एक नमुना पहिल्या चेंडूवरती दाखवून दिला जातोय की मी सुद्धा आलो या मैदानामध्ये गेम दाखवायला. पुन्हा एकदा बादल चेंडू घेऊन तयार, पंचांना पार करून टाकला चेंडू. स्लोअर पद्धतीने चेंडू हवेत लॉफ्ट झाला होता. 1 बाउन्स 2 बाउन्स. मयूर येतील चेंडूची फेकी करतील, त्या दरम्यान एक धावून घेतली जाते. या एका धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. दुसरं शतक चालू आहे. तिसऱ्या शतकाचा सामना. जो कोणी संघ विजयी होईल तो नक्कीच सेमीफायनल मध्ये मजल मारणार आहे. त्याच्यासाठी चाललेली ही लढत आहे टिटवे विरुद्ध मानगड संघामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडूला खेळून काढलं जातोय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार. नितीनच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा बादल चेंडू घेऊन तयार. पहिली तेरी तर दुसरी मेरी. पुढचा चेंडू बादलसाठी. यावेळी मात्र काय पाहतोय आपण, टप्पा चेंज केला परंतु चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. वाईट चेक करायचा. वाईट नाहीये, निर्धाव चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी नक्कीच बादलच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, पुढच्या चेंडूवरती मोठा फटका नक्की झाला होता परंतु कमबॅक गोलंदाजाचं करता येणं हे मोठं देणं असतं क्षेत्ररक्षणासाठी. तेच एक निर्धाव चेंडू निघतोय. पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील देत नाहीत कोणतीच साथ. त्या दरम्यान एक धाव मिळेल. पंच आउट आहे नक्कीच. यस, इम्पॅक्ट लाईन, पिचिंग इन लाईन, विकेट हिटिंग. नक्कीच LBWचा शिकार बनतोय तो म्हणजेच नितीन मोरे. सुरेख गोलंदाजीचा नमुना. साठी
यावेळी मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत लॉफ्ट, परंतु इथे चेंडू जाईल डोक्यावरून सीमा रेषा पार. हा येतोय अजयच्या बॅटमध्ये आल्या आल्या कणकणीत षटकार. थँक्यू डीजे. 30 धावा धावफलकावरती नक्कीच लागल्यात. 2 शतक संपते 30 धावा धावफलकावरती. आपण काय पाहिलं मागच्या षटकामध्ये? चला दरम्यान आपण पाहतोय थोडीशी मॅच थांबवायची आहे मिळून 2 मिनटं. आपण एक सन्मान घेतो आहोत. इथे आपण पाहतोय नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य निजामपूर गट यांचं श्री अविनाश नलावडे साहेब यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे, सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करेन या साहेब आपण शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे तर्फे आपलं सत्कार करण्यात येत आहे. मायाची उपदार शाल, पुष्पगुच्छ व एक सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येत आहे. दरवर्षी आपला या स्पर्धेसाठी चांगला या श्री शरद सावंत आपण सुद्धा या आपण एक सत्कार घेतोय. दरवर्षी अविनाश नलावडे साहेब यांचं खूप खूप धन्यवाद. अविनाश नलावडे साहेब आपण आलात, या कार्यक्रमाची या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि तसेच आपला हातभार या स्पर्धेसाठी लाभला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. मॅच चालू करू शकता. नक्कीच एक सत्कार सोहळा पार पाडल्यानंतर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सामना रंगतोय तो म्हणजेच मानगडवाडी विरुद्ध टिटवे. 2 चेंडू 2 शतक संपलेत आणि 2 शतका अखेर धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 30. समीर गोळे गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलं जातंय. डीप मिड विकेटच्या दिशेला 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेमध्ये समाधान मानलं जातंय आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे काय होतंय, हातात चेंडू होता, फेकी केली नाही. त्या दरम्यान सुरेख रनी बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अजय आणि सचिन याची 2 धावा धावून काढल्या जात आहेत आणि या 2 धावांची संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 32. पुन्हा एकदा पुढचा चेंडू समीर याचा फुलटॉ चेंडू, चेंडूला दिशा दिली जाते डीप मिड विकेटला. कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार. सचिनच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. नक्कीच मागच्या चेंडूवरती 1 धाव आली होती, परंतु एक चेंडू हातात ठेवला, 2 धावा घेतल्या, त्याचा फायदा पडतोय तो म्हणजे सचिन याला पुढच्या चेंडूवरती लगेच षटकार लगावतोय. पुन्हा एकदा समीर गोळे चेंडू घेऊन तयार. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा पुलटा चेंडू, चेंडू हवेत लॉफ्ट, कॅच खाली. स्वतः क्षेत्ररक्षक करणार नाही कोणतीच चुकी. खेळी समाप्त होते सचिन मोरे याची. समीर याचा यावेळी मात्र मोठा फटका लागण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू काही बॅटवरती आला नाही. त्या दरम्यान 1 धाव नक्कीच घेतली जाते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळते. परशुराम आलेत फलंदाजीसाठी आपण पाहतोय परशुराम यांना आणि या चेंडूवरती 1 धाव मिळते. ह्या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 39. 39 धावा
अद्याप सुरेख गोलंदाजी आपल्याला समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि यावेळी मात्र काय होतंय, फर्निचर उद्ध्वस्त केलं जातंय, बेल सोडवल्या जातात, त्या म्हणजेच अजय याच्या सुरेख गोलंदाजी समीर गोळेच्या माध्यमातून मानगड संघाला लागला चौथा हादरा. आणि आता मात्र फलंदाजी मार्गवरती येतोय निखिल, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती, आपल्या संघाला सामना जिंकून देण्यासाठी नक्कीच मदत केली होती. तो निखिल आता मात्र फलंदाजी मार्गावरती सज्ज झाला आहे आणि शेवटचा चेंडू नक्कीच असेल या इनिंगमधील, या पूर्वार्धाच्या खेळातील. 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या, परंतु पुढच्या चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 8च धावा खर्ची खेळात आणि 2 गडी बाद केले, ते म्हणजेच समीर गोळे यांनी. पुन्हा एकदा तोच समीर चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र नव्याने आलेला फलंदाज निखिल असेल स्ट्राईक वरती. पाहूया काय होते पुढच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू निखिलसाठी समीरचा या इनिंगतील आज शेवटचा चेंडू. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. चेंडू निखिल याचा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय होतंय, चेंडू घेतोय बॅटची कडा जाऊन उधळतोय यष्ट्या आणि इथे लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद होतात, ते म्हणजेच मानगडवाडी संघाचे. मानगडवाडी संघाला लागल्या 5वा हादरा. गोलंदाजीसाठी समीर गोळे याला सुरेश गावस्कर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 40 धावांचं आव्हान आहे 18 चेंडूमध्ये. नक्कीच आपण पाहतोय मिडिंग मध्ये आपण सत्कार आणि सन्मान घेणार आहोत. अल्पेश दळवी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले, ते म्हणजेच समीर गोळे याच्यासाठी. सुरेख गोलंदाजी केली समीर याने, 1 षटकार जरूर खाल्ला होता, परंतु 3 गडी बाद केलेत. आपण आता पाहतो इथे आपल्या या स्पर्धेसाठी शिवगर्जन चषक 2026 साठी श्री शक्ती सोनर साहेब यांच्याकडून 2100 रुपयाचं देणगी आलेली आहे. त्यांचं या एलावडे ग्रामस्थ मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक हार्दिक आभार. आपण आलात, आपण देणगी दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. 40. त्याचबरोबर मी विनंती करतो सांगी गावचे ग्रामस्थ जयदास नटे, आपण या आपला सत्कार करण्यात येत आहे. आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप आभार. चाळीस धावांचं आव्हान नक्कीच दिलंय, ते म्हणजेच टिटवे संघाला. फलंदाज पाठवायचे टिटवे संघ. त्याचबरोबर कळुराम पवार हे सुद्धा इथे आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या. आपला सुद्धा एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे, तो स्वीकारायचा आहे. चला मॅचच्या उत्तरार्धामध्ये आपण जाऊयात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच सामना रंगतोय, तो म्हणजेच टिटवे विरुद्ध मानगडवाडी या संघामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना मानगडवाडी संघाने आव्हान दिलं, ते म्हणजेच 18 चेंडूमध्ये 40 धावांचं. सलामीला आलेले फलंदाज पवन आणि मयुरेला. आणि उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण जातोय आणि समालोचनामध्ये बदल करतोय. आपण आमंत्रित करूया संजयजी शिंदे सरांना.
हॅलो हॅलो धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सरचे स्वागत. एक मानाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. शिवगर्जना चषक 2026 क्वार्टर फायनलची मॅच. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला विकेट किपर बीट झाले. बॉल थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ झालाय. थर्डमॅनचा खेळाडू अगदी आपण प्रचंड वेगानं बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. व्हाईट प्लस या 2 धाबा, टोटल 3 धाबा आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतील. 40 धाबा संख्येचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे. बॅटिंग करणारा संघ आपण पाहत होतो म्हणजे टिटवे. आता टिटवेकर कशा पद्धतीने पाठलाग करतील, पाठलाग करण्यासाठी आघाडीला आलेली जोडी आपण पाहतो. एका साईडला मयूर आहेत, एका साईडला पवन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बाउंड ट्रॅक वरती या धाबा वाचवण्यासाठी सचिन हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40चा पाठलाग करायचा आहे. महत्वाची मॅच, सकाळपासून घेतलेली मेहनत आता मात्र पूर्णपणे द्यावी लागेल. ओव्हर पिच आक्रमण केलंय, लॉफ्ट केलंय, समोरच्या दिशेने ढगाट पाठवले बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी शिट्टी वाजवली आहे. फलंदाज मयूर यांच्या बॅट मधून तो षटकार आपण पाहिला. पुढचाच बॉल. या वेळेला वेगानं प्रति उत्तर देणारा बॉल इथून पुढे आपल्याला सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ज्याच्या वेळेला गोलंदाजावरती आक्रमण होतं त्या वेळेला गोलंदाज देखील प्रति उत्तर देण्याचं काम करतात. अधिकतमचा वेग त्याने प्राप्त केला, धारण केला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि मग निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. परंतु मयूरचा तो मागच्या बॉलचा फटका अप्रतिम दर्जाचा होता. पुढचा बॉल. या वेळेला गोलातला बॉल समोरच्या दिशेने बॉल बॅकड्रॉप करायचं होतं. गोलंदाजच्या हातामध्ये बॉल विसावताना पाहायला मिळतात आणि लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. आता मात्र दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि चांगल्या पद्धतीची मॅच सुमामा सर्वांना पाहायला मिळेल. षटकातील आपण पाहतोय. आता मात्र पुढचा बॉल. सुरेशजी गावस्कर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि परंतु आता मात्र अगदी आपण पाहतो इथून पुढे सिंगल मैदानाच्या आतमध्ये अर्जित होताना पाहायला मिळेल. टीमची धाबा संख्या पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. 14 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. 14 मध्ये इथून पुढे 30 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टिटवे या टीमला, परंतु समोरचा संघ आपण पाहतोय तोही ताकदवान आहे, त्यामुळे एक चांगली बॅटर रंगेल. हो या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी फ्लॅट सिक्सर. थँक्यू. 16 धावा अद्यापर्यंत धावब्लॉकवरती पाहायला मिळत आहेत. पुरेपूर समाचार घेतलाय दोन्ही बॅटरने. हो या वेळेला लो फुल टॉस. पुन्हा एकदा ओव्हर द बॉलवर खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या धाबकोवरती पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. 12 मध्ये जिंकण्यासाठी 23 धावा संख्येची गरज. मॅच मध्ये आपण पाहतोय टिटवे या टीमला 12 मध्ये 23 बनवायचे आहेत. समोरच्या संघाला इथून पुढे आपण पाहतोय 12 मध्ये 23 वाचवायचे आहेत. मानगडवाडी या टीमला धाबा आता कशा पद्धतीने वाचवतील किंबहुना इथून पुढे धाबा टिटवेकर कशा पद्धतीने बनवतील. हे 12 बॉल फार महत्वाचे आहेत, कारण का इथून पुढे जर तुम्ही जिंकलात तर मग सेमीफायनलची मॅच नंबर 2 जी सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळते ती मॅच खेळण्याची संधी तुम्हाला इथून पुढे प्राप्त होईल. आणि जे 4 नंबर आहेत त्याच्यावरती कोणत्या तरी एका ट्रॉफीवरती आपलं नाव, त्याच वेळेला कॅश प्राइज हे तुम्हाला इथून पुढे देऊन सन्मानित करण्यात येतील. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये,
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पाहतोय 21,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये. त्यामुळे होळीच्या अगोदर एक मोठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. हो, सामन्याला सुरुवात, पहिलाच बॉल खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने आपण पाहतोय. खेळाडू जोपर्यंत येईल तोपर्यंत दोन्ही बॅटरने आपले स्ट्राईक रोटेट केली आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज राहुल मोरे हे दाखल होताना पाहायला मिळेल. जास्तीचा रनअप नाहीये राहुल यांच्याकडे, परंतु अगदी व्यवस्थित बघून ते बॉल डिलिव्हर करतात खेळपट्टीवरती आणि त्यामुळे आपण पाहतोय आता मात्र गोलंदाजी कशी होईल. 11 मध्ये 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 7 मध्ये 18 बनल्या गेल्या आहेत. आता 11 मध्ये 22 ची गरज या मॅच मध्ये. एक महत्वाची मानाची स्पर्धा, शिमग्याचा सण, होळीच्या सणाच्या अगोदर क्रिकेटकरांसाठी सण म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. हो, यावेळेला समोरचाच बॉल अगदी आपण पाहतोय थांबवले गेले आणि संपर्क नाही करू शकले. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. मॅच रंगेल निश्चितपणाने. दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी जास्तीचे प्रयत्न देतील. 100% कमिटमेंट, एफर्ट, सगळं काही प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 10 मध्ये 22 ची गरज. हो, या वेळेला बॅक फुटला आल्यात. कव्हरच्या दिशेने खेळला फटका, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा क्लासिकल अंदाजाने खेळला फटका, बॉल सीमा पार. धाव मिळतील 4, चौकार. नो बॉल जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. मॅच रंगली आहे चांगल्याच पद्धतीने. ओ, यावेळेला बॅक फुटला येऊन समोर तर उडवलं, एलिव्हेशन फार आहे. ओ, काय प्रयत्न पाहायला मिळतात खेळाडूच्या माध्यमातून. इथून पुढे आपण पाहतोय अगदी जवळ होते, त्यानंतरला आपण पाहतोय प्रयत्न त्या खेळाडूचे चांगलेच आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे क्लोज कॉल आहे. त्यामुळे इथून पुढे आपण टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे आपण घेणार आहोत. यस आमचे लाईनमॅन किंबहुना मग आहेत प्रेक्षक वर्ग, त्यांनी लगेच दर्शवलं की आणि खूप आतमध्ये होता खेळाडू, ते स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे यस धावा इथून पुढे आपण पाहतोय वाचवल्या गेल्यात आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे 2 धावा आल्यात. 8 मध्ये 16 ची गरज या मॅच मध्ये. यावेळेला आपण पाहतोय नेमकं घडलंय तरी काय ते बघावं लागणार आहे. खेळपट्टीच्या बाहेर बॉल डिलिव्हर केलाय आणि त्यामुळे आपण पाहतोय इथून पुढे नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. चला, इथून पुढे आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण येस नो बॉल, परंतु टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे आपण घेऊयात. सॉफ्ट सिग्नल तर नो बॉलचा आहे अंपायरच्या माध्यमातून, परंतु महत्वाची मॅच आहे त्यामुळे टीम वरती आपण कोणताही अन्याय होणार नाही याच्याकडे देखील आपण लक्ष आपण वेधणार आहोत. आणि आमची ANP YouTube वाहिनी अगदी चांगल्या पद्धतीने कामकाज करते. आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागणार आहे. चांगल्या पद्धतीची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला, फिल्डिंग लावून घ्या, डिसेन येईल तोपर्यंत. फिल्डिंग तोपर्यंत तुम्ही लावून घ्या. अगदी आपण पाहतोय लाईन वरती बॉल पडला, त्यामुळे आपण पाहतोय जो डिसेन आहे तो कंटिन्यू आपण ठेवणार आहोत. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आपण पाहतोय इथून पुढे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असेल. ANP YouTube वाहिनी आवर्जून जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असतील, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असतील, सबस्क्राईब करायला एकदा विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि त्याच वेळेला बेल आयकॉनला हिट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन स्पर्धा नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सहजरित्या पर्यंत पोहोचेल. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थात 26 आकड्यावरती 26. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. 7 बॉल जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. 7 मध्ये 14 फार महत्वाचा बॉल. 7 मध्ये 14 ची गरज असताना खेळाडूच्या डोक्यावरून पाठवलंय
व्हेरी मच नीडेड सिक्सर. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी होता. शेवटच्या बॉल मध्ये अगदी बंबातोय 7 मध्ये 14ची गरज असताना आज षटकार ठोकलाय. त्यामुळे इथून पुढे आता 6 बॉल सगळे बाकी असेल आणि जिंकण्यासाठी 8 धाव संख्येची गरज मॅच मध्ये असेल. बॅटिंग करत असताना इटवेकर या टीमला 6 मध्ये 8 धाव संख्येची गरज. काय फटका सजवला पवनच्या बॅट मधून, तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. आणि मयूरने अद्यापर्यंत आपण पाहतोय 9 बॉल फेस केले, 14 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पवनने अद्यापर्यंत 4च बॉल फेस केलेत आणि 4 बॉल मध्ये त्याने 14 धावा बनवल्या गेल्यात. आता मात्र 6 मध्ये 8 धाव संख्येची गरज. अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतं. इथून पुढे जर तुम्ही विकेट घेतलात आणि निर्धाव स्वरूपाचे बॉल डिलिव्हर केलात तर तुम्ही कमबॅक करू शकता. कमबॅक करावं लागेल. 6 मध्ये 8. ओ पहिलाच बॉल, या गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो. कमबॅक करू शकता. पहिला निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे पाहायला मिळत आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 तळण्यासाठी परशुराम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी 5 मध्ये इथून पुढे 8 धाव संख्येची गरज मॅच मध्ये असेल. 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. राईट मुहूर्त विकेटने समोर आपण पाहतोय मयूर बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 5 मध्ये 8 ची गरज असताना खेळाडू आहेत. कॅच सोडली आहे. मी तर म्हणेन ही संपूर्ण आता मात्र मॅचच तुम्ही सोडल्यात की काय. कॅच सोडली. 2 धावा सुद्धा इथून पुढे पाहायला मिळाला. मयूरला देखील जीवनदान मिळालंय. पवनला इथून पुढे आपल्याला जीवनदान मिळताना पाहायला मिळते. आणि पवनला जीवनदान मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट, कारण 4 चेंडूमध्ये तो अगदी आपण पाहतोय चांगली बॅटिंग करत होता. परंतु इथून पुढे आता आपण पाहतोय जीवनदान मिळालंय. बॅटर सेफ पान मिळाले. पुढचाच बॉल. या वेळेला आपण पाहतोय इथून पुढे घडले तरी काय, इथून पुढे विकेट किपर बीट झाला त्याचा फायदा. दोन्ही बॅटरने उचलल्यात. वाईट +1 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आता मात्र आपल्याला धावा इथून पुढे येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 36 आकड्यावरती. इथून पुढे फक्त आणि फक्त आता मात्र 4 धावसंख्येची गरज. येणारे बॉल असतील 4 मध्ये 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. ती कॅच जर पकडली असती तर इथून पुढे आता मॅचचं चित्र विचित्र पाहायला मिळालं असतं. परंतु असं नाही घडलं. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतरला आपण पाहतोय आता मात्र 4 मध्ये 4. या वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळलेला फटका. खेळाडू आहे तिथे आपण पाहतोय नितेश फिल्डिंग करतील, फेकी करतील. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येताना बाहेर मिळत आहेत. आता मात्र आपण पाहतोय तिटवेकर यांच्या डगआउट मध्ये जल्लोष व्हायला सुरुवात झाली आहे. होळीच्या अगोदर हे सगळे जण आपण पाहतोय मुंबईमधून असतील, पुण्यामधून असतील, सुरत मधून असतील, आवर्जून उपस्थित राहिले आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी. आणि आज गावचा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 3 मध्ये 2 ची गरज. 3 मध्ये 2 ची गरज असताना मॅच अजूनही संपली नाहीये आणि मॅच संपली आहे. खऱ्या अर्थानं टिटवेकर सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अभिनंदन.